हो राजधानी। 2 FIR दर्ज। नीतीश राणे के खिलाफ भड़काऊ भाषण देने पर अहमदनगर में केस दर्ज हुआ, कार्रवाई होगी क्या? बीजेपी एमएलए नीतीश राणे ने संडे को अहमदनगर में हुए सकल हिंदू समाज के प्रोग्राम में हिस्सा लिया था, जहां भड़काऊ भाषण दिया। अहमदनगर में रखे गए ये प्रोग्राम रामगिरी महाराज के सपोर्ट के लिए था। रामगिरी महाराज ने कुछ दिन पहले आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी, जिस पर मुस्लिम समाज बहुत नाराज है और बहुत सारी FIR भी दर्ज हुई है। नीतीश राणे ने एक बार फिर भड़काऊ भाषण देते हुए 2 समाज के बीच में फूट डालने की कोशिश की, जिसे लेकर अहमदनगर डिस्ट्रिक्ट के श्रीरामपुर और तोपकाना पुलिस स्टेशन में FIR दर्ज की गई है। सवाल ये है कि सीएम एकनाथ शिंदे की सरकार में हो रहे इस मामले की FIR तो होती है, लेकिन कार्रवाई होते हुए नजर नहीं आती। क्या इस बार कार्रवाई होगी? अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। इस्लाम सोडलंय, त्यांची जी कारण आहेत तेच आमच्या रामगिरी महाराजांनी सांगून ठेवलेली आहेत। म्हणून परत एकदा सांग, कोणी रामगिरी महाराज जे बोलले, मी तर बोलतो परत असं व्यासपीठावर आले होते, मला वाटतं कालच आले वाटते, ते आले होते ना काल तरी, आज आले। कधी रामगिरी महाराजांना आले तुमच्या समोर अशा गर्दी म्हणून त्यांनी आवाहन करा की महाराज वन्स मोर परत एकदा इस्लाम बद्दल सांगून दाखवा, महाराज वन्स मोर करून दाखवा। आणि आम्हालाही बघायचं कोण तुमच्या वाकड्यामध्ये जातं आणि बोलल्यानंतर परत त्याच्या अप्पाकडे 2 पायावर जातं की हे आम्ही बघू। अहो, अशी हिम्मत आणि असा दरारा आपल्या हिंदू समाजाचा तयार करा, तरच या आपल्या शहरामध्ये आपण जगू शकणार। नाहीतर आज कसे बघा, कसे आपल्या बिळामध्ये लपून बसलेले आहेत, कोण बाहेर येणार नाही। पोलिसांना सांगून चिंता करू नका, मी बाहेर जाईपर्यंत हा दुसरा मोर्चा आहे श्रीरामपूरला, पुरे दिवस नगरमध्ये आरामात फिरतोय। यांच्यामधला एकही आला त्याला माहिती आहे मी त्याला काय जिवंत सोडत नाही। नितेश राणे असा कुस्ता फिरत नाही, तयारीमध्ये आलेलो आहे, त्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे। मी काय कुठला व्हाईट कॉलर आमदार नाही, मी काय प्रवचन आणि भाषणवाला नाही। आपला पूर्ण कार्यक्रम असतो, पूर्ण 100%, 99% पण नाही। त्यांना माहिती आहे, पूर्ण इतिहास माहिती आहे, त्यांना माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिमला आव्हान देणारे पैकी हे राणे कुटुंबीय आहे, बाकी कोणाच्या ताकद नाही। माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 63 एन्काउंटर करण्याचे आदेश देणारा मुख्यमंत्रीचा मुलगा आहे हा नितेश राणे, माझ्या वाकड्यामध्ये जाऊ नका। आणि मी तुम्हालाही सांगतो, मी तुमच्यासाठी आलेलो आहे, हिमतीने वागा, जिद्दीने फिरा, इथे काय चिंता करू नका। इथे कोण काय आपल्याला करत नाही, कोण नाही। बघा मी ते आपल्या जिभेला काय हाड आहे नाही, पाहिजे तर त्यांना बोलतो, त्यांच्या समोर चालून जातो, कोण नाही काय बोलतो। बघून दरवाजे खिडक्या बंद करतात, त्याचा काय गप्पर आलाय, मी पण इथूनचा गप्पर आहे, लक्षात ठेवा। आपल्याच वाकड्यात जायचं नाही। अगर एक नितेश राणे असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिम्मत तयार झालेली दिसली पाहिजे। तुमच्या प्रत्येकाबद्दल हिंदू दिसला तर त्यांचे पाय कापले पाहिजे की ह्यांच्या वाकड्यात जाऊ नका, नाहीतर आमच्या घरचा पत्ता काय आम्हाला विसरायला लागेल। ही हिम्मत तुमच्या डायमंड कारपेट, हमारे वहाँ कारपेट, ग्रास, हेडलोन, रेलवे वाला कारपेट होलसेल रेट में दिया जाता है। हमारा पता याद रखें, मुस्तफा बंगार बाजार, डायमंड कारपेट।